पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाचा तपास जसा पुढे जातोय तसे या हत्याकांडातील नवे धागेदोरे समोर येत आहेत। आता पोलिसांना संशय आहे की केवळ कटच रचला गेला नाही तर त्यासाठी आधी सरावी करण्यात आला। मोबाईलमधील डेटा, लाईट डिटेक्टर टेस्ट, टेकडीवरचा पंचनामा आणि तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा संशय या सर्वांमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरण आणखी गूढ बनलं आहे। त्याचबरोबर या प्रकरणात केतन अग्रवालला नेमकं कोणी ढकललं, सिया गोयल की चेतन चौधरी की या संपूर्ण कटात आणखी कोणाचा सहभाग होता, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहतात सकाळ। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून प्रत्येक दिवसागणिक नवे खुलासे समोर येत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना अजूनही मोठा प्रश्न उभा आहे, तो म्हणजे केतनला तरीत नेमकं कोणी ढकललं। याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे। मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची लाई डिटेक्टर अर्थात पॉलीग्राफ टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडून पुणे पोलिसांना मागितली आहे। पॉलीग्राफ टेस्ट म्हणजे आरोपींची कबुली जबाब आणि त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने पोलीस या प्रक्रियेचा आधार घेतात। पॉलीग्राफ मशीन एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये बदलांची नोंद करतो, त्यावरून ती व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे हे ठरतं। पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवले गेले असले तरी तपास पुढे नेण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी अर्थातच लाईट डिटेक्टर चाचणी करणे आवश्यक आहे। या चाचणीतून नवीन माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटते। सहसा पुराव्यांचा अभाव असलेल्या प्रकरणांमध्ये अशा चाचण्या केल्या जातात, मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या चाचण्यांचे निष्कर्ष न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत। तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे सिया गोयलला केतन अग्रवाल सोबतची आपली साखरपुड्याची गाठ तोडायची नव्हती। साखरपुडा मोडल्यास समाजात आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल अशी भीती तिला सतत वाटत होती। साखरपुडा मोडण्याऐवजी तिने केतनला संपवण्याचा कट रचला आणि त्याचा मृत्यू अपघाताने झाल्याचे भासवल्याची योजना आखली। इतकेच नाही तर मूळ योजना अयशस्वी झाल्याने तिने प्लॅन बी आणि प्लॅन सी देखील तयार ठेवले होते। यात तिचा प्रियकर चेतन चौधरीने तिला मोठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे। त्याचाच भाग म्हणून लोहगडावर घटना घडण्यापूर्वी पुण्यातील एरिया 37 म्हणजे लुल्ला भागात राहणाऱ्या एका निर्मनुष्य टेकडीवर केतनला ढकलण्याचा सराव करण्यात आला होता। त्याच ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सियाला घेऊन त्या ठिकाणी गेले होते, त्यामुळे या ठिकाणालाही तपासात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की केतन अग्रवालचा फोन काही काळ त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्याकडेच होता। त्यानंतर तिने तो अग्रवाल कुटुंबाकडे सोपवला। सोमवारी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची विनंती करताना सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं की सियाचा फोन असताना तिने त्यातील कोणताही पुरावा डिलीट केला किंवा नष्ट केला आहे का याचा तपास करायचा आहे। त्यामुळे सियाला घेऊन ग्रामीण पोलीस तिच्या घरी देखील गेले होते। यासह घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडे सुद्धा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेत। पोलिसांच्या संशयानुसार केतनला दरीत ढकलण्यापूर्वी त्याचा मोबाईल काही काळ सियाकडे होता, त्यानंतर तो मोबाईल अग्रवाल कुटुंबाकडे देण्यात आला होता। त्यामुळे त्या दरम्यान मोबाईलमधील कोणतीही डेटा किंवा पुरावा डिलीट करण्यात आला आहे का याचा शोध घेण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। तपासादरम्यान आणखी एक शक्यता समोर आली, ती म्हणजे या कटात फक्त सिया आणि चेतनच नव्हे तर तिसऱ्या व्यक्तीचाही सहभाग असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। कोठडीतील उर्वरित कालावधीत या शक्यतेच्या दृष्टीने दोन्ही आरोपींची सखोल चौकशी सुरू असून त्या संभाव्य तिसऱ्या व्यक्तीची भूमिका काय होती याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणाच्या तपासात राजस्थान कनेक्शन देखील समोर आले आहे। चेतन चौधरीच्या जोधपूरमधील मित्रांनी पोलीस आणि प्रसार माध्यमांसमोर केलेल्या दाव्यानुसार लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूर येथे कायमचे स्थायिक होण्याचा सिया आणि चेतन यांचा विचार होता। राजस्थानमध्ये स्थलांतरासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था देखील सिया स्वतःच्या कुटुंबाकडून करेल असा दावा चेतनने आपल्या मित्रांकडे केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। दरम्यान न्यायालयात पोलिसांनी सांगितले आहे की या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत। त्यामुळे पॉलीग्राफ टेस्ट, डिजिटल फॉरेन्सिक अहवाल हे तपासण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। या हत्याकांडामागचं संपूर्ण सत्य काय आहे, केतनला नेमकं कोणी ढकललं होतं आणि मोबाईलमधील काही पुरावे नष्ट झाले आहेत का आणि या कटात आणखी कोण सहभागी होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या तपासातूनच स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.